कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडरीकावत विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मोहिदानेश्वर महाराज की जय विश्वसंत तुकाराम महाराज धर्मराज छत्रपती शिवाजी महाराज की जय आई रेणुका माते की जय ओम वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या देवा तुझी गणेशो सकलात्मति प्रकाशो मने नृत्यहासो अवधारि योगी त्वमेव महाराज पिता त्वमेव बन्धो च सखा त्वमेव विदण्डजगन् त्वमेव सर्वं मम देवदेवं तस्मिन् तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वदतिकं वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनमसृजमकण्ठे त्वमुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि मरणीचा राजा आठवडी प्रभूची व्यतीत पाहावी म्हणून सरस करावे महाविष्णू समाधीचे राजे अलंकापूर निवासी मौली महाविश्वर संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा असलेला पवित्र असा ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये असलेल्या 8व्या अध्यायामध्ये आज कर्तव्य कर्म भक्तीच्या माध्यमातून धर्माची जोड जोडत असताना कलियुगातल्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याला 74 ते 75 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी लाखो वारकरी विठुरामाचा जन्मोरे तुकोबरायांचा निवृत्तीनाथांचा सोपानकाचा आणि गोपाईचा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जय जयकार करत असताना पायी वारीच्या निमित्ताने जगाच्या जगन्नेता परमात्मा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी या गावचा असणारा एक भूमिपुत्र कर्तव्य कर्म भक्तीच्या माध्यमातून धर्माची जोड जोडत असताना ज्यांनी आचार विचार आणि संस्काराच्या माध्यमातून आपल्या असलेल्या 3 मुलांना घडवलं, 3 कन्यांना घडवलं, 3 मुलांना 3 कन्यांना घडवत असताना बहीण भावंडांच्या संकटीमध्ये आपलं जीवन व्यतीत करावा आणि पायीवारीच्या माध्यमातून पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी जात असताना अहमदनगरच्या परिसरामध्ये पालखी सोहळ्यामध्ये त्या दिंडी सोहळ्यामध्ये ज्यांना कुणाच्या ध्यानात नसताना मनात नसताना स्वप्नात नसताना वयाच्या 74-75 वर्षी देहावसन त्यांना प्राप्त व्हावा, ज्या कुटुंबाचा असलेल्या नांदूर सिंगोटेच्या जडणघडणीमध्ये मोठा असलेला संबंध आहे अशा कुटुंब कुटुंबामध्ये असणारा आदर्श व्यक्तिमत्व, श्रद्धास्थान, पितृचंद्र, दैवत आधारवर असणारे व्यक्तिमत्व वैकुंठवासी भवन पुंजाजी कुचेकर या असलेल्या दादांचं असलेलं आकस्मिक असलेलं देहावसन आणि देहावसनानंतर हिंदू धर्मशास्त्रामध्ये ऋण तथा कर्म त्या निमित्ताने पिंडदान आणि पिंडदान विधीच्या निमित्ताने निर्मिती प्रवचनाची सेवा
असे अंतःकरणामध्ये असलेली भावना प्रकट करणारं हे व्यक्तिमत्व, पण काळाने त्यांच्यावरती असलेल्या अहमदनगरच्या पवित्र पावनभूमीमध्ये, अहिल्यानगरच्या पवित्र पावनभूमीमध्ये काळाने त्यांना छोटासा अल्पशा आदराच्या माध्यमातून त्यांना एक त्याचा सोडून परलोकामध्ये गमन व्हावं याचा अर्थच असा आहे की मरण हे पातळ आहे. मरण कुठल्या वेळेला कुठल्या क्षणाला कधी कशा प्रकारे याची खात्री नाही. तू लाभ एखादा करणे, तू लाभ करेल कमानी एवढी जागे का एक दिन पंचील हे का तुझा कधी त्या शरीरामध्ये असलेला आत्मरूपी पक्षी एक दिवस कुठल्या वेळेला कुठल्या क्षणाला कुठल्या प्रसंगाला कधी कसा उडून देण्याची खात्री नाही. याचा कारण जर काय असेल तर त्याचं कारण म्हणजे मरण. म्हणून वर्णन करताना दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करतात उपदेते नासे नासे ते पुनरपि दिसे हे घटी कायंतर दैसे परिवर्तन आहे. जन्म मरणाचं घटनाचक्र आहे. जीवात्मा या विश्वामध्ये 84 लाख वेळी भोगून त्या ठिकाणी मानवी ध्याच्या रूपामध्ये जन्माला येत असतो. कर्तव्य कर्म भक्तीच्या माध्यमातून धर्माची जोड करून जीवनाची वाटचाल करत असतो आणि मिळालेल्या आयुष्याचं सार्थक करत असताना तो माणूस म्हणून जगत असतो. पण समाजामध्ये 3 प्रकारची माणसे आहेत. काही माणसं माणसाप्रती माणसातली नाहीये. काही माणसं माणसासारखी चालतात बोलतात वाटतात पण ती माणसातली नसतात. आणि काही माणसं नुसतं माणूस असण्याचं सोंग करण्याचा प्रयत्न करतात. मग माणूस म्हणायचं कोणाला करा तो एक धर्म जगाला प्रेम पावे जगी जे दीन नाती पतित जगी जे दीन नापत दलित तयाचा गुण उठवावे जगाला प्रेम पावे. मग जगाला प्रेम देत असताना माणूस कुठल्या जाती कर्माला महत्व नाही, कुठल्या कुणा जन्माला महत्व नाही, कुठल्या वंश जन्माला महत्व नाही. तो स्त्री आहे का पुरुष आहे याला महत्व नाही. महत्व जर कशाला असेल तर त्या व्यक्तीच्या कार्याला ठिकाणाला. तो रंगाने किती रूपवान आहे, रंगाने किती देखणं आहे, रंगाने किती काळा आहे, रंगाने किती सावळा आहे, तो शरीर प्रकृती किती धडधड पडते, शरीर प्रकृती तो किती पंगू आहे, याला काहीच महत्व नाही. महत्व जर कशाला असेल तर त्या व्यक्तीच्या कार्याला ठिकाणाला. कार्याने कर्म जर चांगलं असेल तर आयुष्याला महत्व नाही, संपत्तीला महत्व नाही, तुमच्या वैभवाला महत्व नाही. महत्व जर कशाला असेल तर कार्य आणि कर्म, आणि कार्य आणि कर्म जर चांगलं असेल तर जगद्गुरु तुकोबळे म्हणतात तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची मुने केली मागे. वैकुंठ जर असेल तर तुझ्या दादाने आपलं जीवन जगत असताना आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं, कर्तव्याबरोबर कर्माला प्राधान्य दिलं, कर्माबरोबर भक्तीला प्राधान्य दिलं आणि भक्तीवर धर्माला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करावा. मग याचाच विचार जर केला ते सगळं करत असताना ब्रह्म विष्णू महेशासारख्या 3 मुलांना घडवत असताना आचार विचार संस्काराच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी गावची असलेली काहीतरी देण्याची जबाबदारी. मग त्यांचा एक मुलगा या गावचा असलेला माझी सरपंच पद बोलवतं, एक मुलगा सध्या स्थितीमध्ये ग्रामपंचायतचं सदस्य पद. हे कशाचं कारण आहे तर केलेल्या कार्याचं आणि कर्माचं कारण आहे. समाज कोणालाही पण जवळ करत नाही, समाज कोणालाही पण मोठं म्हणत नाही आणि समाज कोणालाही पण आपलं म्हणत नाही. तर आपलं म्हणण्यासाठी आपण निर्माण करण्यासाठी तो मानवता धर्म पाहिजे. तो एकदा आत्मसात केला की आपली कीर्त्या आईला राहिल्याशिवाय नाही. आणि नांदूरच्या असलेल्या वैभवामध्ये एक गोष्ट लक्षात आहे. प्रतिवर्षी वारीचा कालखंड आला का वारीच्या कालखंडामध्ये या गावचा एक भूमिपत्र असणारा पंढरीचा पांडुरंग परमात्म्याचा वारकरी असताना एक वारकरी दादांच्या रूपाने काळाच्या पदराला गेला. ही असणारी स्मृती, ही असणारी आठवण युगायुग या कुटुंबाला नव्हे तर समस्त ग्रामस्थ मंडळी असेल, वारकरी मंडळी असेल त्यांना आल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण जर ते असेल तर त्यांचा कार्य आणि कर्म
कुठल्या समयाला कशा प्रकारे आहे हे लिखित आहे. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म होतो त्या दिवशी तुमच्या असलेल्या जीवनात सुख असेल, तुमच्या जीवनात दुःख असेल, तुमच्या जीवनात यश असेल, तुमच्या जीवनात अपयश असेल, तुमच्या जीवनात कीर्ती असेल, तुमच्या जीवनात अपकीर्ती असेल, तुमचा मृत्यू कुठल्या वेळेला कुठल्या क्षणाला कुठे कशा प्रकारे येईल आहे ते त्याच वेळेस ठरलेलं असतं. निमित्त मात्र आपण म्हणतो असं घडायला नको होतो म्हणतात ते आम्ही बाबांना म्हणत होतो जाऊ नका वय झाले पण आमचं ऐकलं गेले घडलं घटनार होत त्याला कोणी बदलू शकत नाही. एक सुंदर प्रकारचा दृष्टांत सांगतो. कुणाच्या मनात नव्हतं, कुणाच्या ध्यानात नव्हतं, स्वप्नात नव्हतं, पण जिथं लिखित आहे ते घडणार ते कोणी बदलू शकत नाही. देव असू द्या, साधू असू द्या, भगवत भक्त असू द्या, अन्यथा कोणी असू द्या, तिथं ते कोणाला चुकत नाही. काम जरा एक असलेला सप्राप्ती दशग्रंथी ब्राह्मण आहे. सर्व शास्त्रामध्ये पारंगत ज्ञान आहे, वैराग्य, त्याग आहे, भगवंताचा भक्त आहे आणि कर्मधर्म सोडून त्या ब्राह्मण देवतेला एक 5 वर्षाचं मुलं आहे. एक दिवशीचा समय पहाटेच्या समयाला ती ब्राह्मण देवता त्या ठिकाणी आपले स्नान संध्या आपण सूर्योदयाच्या अगोदर त्या ठिकाणी आपल्या देवघरामध्ये देवांचं असलेलं पूजन करण्याचं कार्य आणि कर्म म्हणतो औषधाच्या माध्यमातून करत आहे. मंत्रोपचार चालली आहे. ब्राह्मण देवता आपल्या देवघरामध्ये देवासमोर भगवंताचं त्या ठिकाणी ध्यान करते, साधना करते, देवपूजा करते. पण त्याच वेळेस त्या ब्राह्मण देवतेचं छोटंसं 5 वर्षाचं बाळ खेळत खेळत त्या ठिकाणी घरामध्ये आडवेळीचं साहित्य होतं. त्या आडवेळीच्या साहित्याच्या जवळ जावा आणि अचानक त्या बाळ उचलण्याचा आवाज त्या ब्राह्मण देवतेच्या कानावर यावा. ब्राह्मण देवतेच्या कानावर बाळ उचलण्याचा आवाज या मंत्र घोषणाला जागेवर उठावा. ज्या दिशेने मुलाचा आवाज आला त्या दिशेकडे जावा. त्या दिशेकडे गेल्यानंतर पाहावा तर काय ते मुलगा त्या ठिकाणी मूर्छित पडलेला आहे. अवस्थेमध्ये त्याच्या तोंडामधून फेस पण चालू आहे आणि त्या मुलाकडे पाहिलं तर त्याचा चेहरा पूर्ण काळा भिन्न होऊ लागलेला आहे. त्या ब्राह्मण देवतेने पाहिलं, मुलाच्या जवळ जावा, त्याची नाडी तपासण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या छातीचे ठोके बाबा सगळं बंद झाले. त्या ब्राह्मण देवतेने पाहिलं आणि ब्राह्मण देवतेच्या लक्षात आलं की माझं बाळ त्या ठिकाणी गतप्राण झाले. इकडे तिकडे पाहिलं तर त्या बाळाच्या शरीरामध्ये त्या सर्पाने दंश केला होता. तो दंश केलेला असलेलं निशाण त्या ब्राह्मण देवतेला दिसलं. इकडे तिकडे पाहिलं तर तो सर्प त्या ब्राह्मण देवतेच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी मुलाला दंश करून चालला होता. मनात एक विचार आला, काही चुकलं माझ्या बाळाचं. निष्पाप जीवन जगणारं माझं हे बाळ, हे जगाशी कुणाशी काही वाद नाही, विवाद नाही, कुठल्या प्रकारचं देणं नाही, घेणं नाही, कुणाशी भांडण नाही, कविता नाही. माझ्या निष्पाप असलेल्या बाळाला त्या ठिकाणी सर्व वंशाच्या माध्यमातून दंश व्हावा, माझं बाळ गतिमान व्हावा. मी देवाच्या देवघरामध्ये देवाची पूजा करतोय, नामस्मरण करतोय, मंत्र घोष करतोय, असं करायला नको होतं. काय चुकलं माझ्या बाळाचं? ब्राह्मण देवता विचार करू लागले आणि ब्राह्मण देवता विचार करत असताना निष्पाप असलेल्या माझ्या त्या मुलाला त्या ठिकाणी सर्वांनी मारलं. मी सुद्धा त्या सर्वांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा विचार त्या ब्राह्मण देवतेच्या मनामध्ये यावा. त्या आडवेळीच्या ठिकाणी पडलेली एक काठी आपल्या हातामध्ये घ्यावा. ती काठी घेऊन त्या असलेल्या सर्पाचा प्रतिषेध करण्याचा प्रयत्न करू लागला. सर्प पुढे चालला. ब्राह्मण देवता त्याच्या पाठीमागे मुलाचं पडलं त्या ठिकाणी तसंच पडलेलं आहे. ब्राह्मण देवताच्या डोक्यात एकच, माझ्या मुलाचं काय चुकलं? निष्पाप, या सापाला मी मारणार, मी बाबा घेणार. साप धडपडत त्या असलेल्या ब्राह्मण देवतेला अंगणातून बाहेर रस्त्यावरती आला. रस्ता क्रॉस करून ब्राह्मण देवता लगबगीने चालले. ते अगदी काही पावलं राहिली होती, आता काही क्षण राहिले. ते डोळ्याच्या पापणी नवण्याच्या आतमध्ये ब्राह्मण देवता हातामध्ये काठी त्या असलेल्या सर्पावर मारणार होता. त्या सर्पाचा बदला घेणार होता, प्राण घेणार होता, मन प्रसन्न होणार होतं. पण तेवढ्यात काय घडलाय का? माझा मुद्दा चालला आहे. जिथं लिहिलंय, जसं लिहिलंय तिथल्याच मनाने त्याला कोणी बदलू शकत नाही. लक्ष करून काय ब्राह्मण देवता त्या सर्पाला मारणार तेवढ्या समोर एकाने गाय त्या ब्राह्मण देवतेने पाहिले. ब्राह्मण देवतेने ती गाय पाहिल्यानंतर ती ब्राह्मण देवता त्या गायीकडे पाहतोय, त्या सर्पाकडे पाहतोय. आता त्या सर्पाला फटका मारायचा, काही अंतरावर गाय आहे, फटका मारणार. तेवढ्यामध्ये असं घडलं गेलं की त्या सर्पाचा वाट बनला आणि त्या बनले
घडलेल्या वाघाने समोर येणाऱ्या गायीच्या दिशेने झडप मारली, तिथं नरड फोडलं, रक्त प्राशन केलं, त्या गायीचे डोळे पांढरे झाले, कंठप्रदान. ब्राह्मण देवता आहे तिथंच उभी, हातातली काठी पडली, अंग थरथर करू लागलं. माझ्या डोळ्यासमोर माझ्या असलेला त्या सर्व झाड होता, तो रस्ता ओलांडत होता, मी त्याला मारणार होतो, पण समोरून गाडी आली आणि माझ्या डोळ्यात एकच त्या सर्वाचा वाघ पडला. त्या वाघाने त्या गायीवरती झडप मारली, तिचं नरड फोडलं, रक्त प्राशन केलं, तिचे डोळे पांढरे झाले. नेमकी असं घडण्याचं कारण काय? ब्राह्मण देवता शांत आहे, मनामध्ये भीती निर्माण झाली, अंग थरथर कापू लागलं आणि तेवढ्या वेळामध्ये तोच असणारा वाघ पाठीमागे फिरला. फिरलेल्या वाघाने त्या ठिकाणी ब्राह्मण देवतेला पाहिलं, ब्राह्मण देवतेने वाघाला पाहिलं आणि ब्राह्मण देवता त्या ठिकाणी हात जोडून तशीच उभी राहिली. वाघ समोर आला, काही जीव अंतरावर उभा राहिला आणि उभा राहिलेल्या अंतरावर उभा राहिलेला वाघाकडला ब्राह्मण देवता म्हणू लागली, कोण आहात आपण? तुम्ही कोण आहात? मी तर तुमचा असलेला प्रतिशोध घेत होतो, तुम्हाला मारणार होतो. काही वेळापूर्वी तुम्ही माझ्या असलेल्या मुलाला सर्व दंशाच्या माध्यमातून मारलं. 5 वर्षाचा निष्पाप लेकरू, त्याच्या जगाशी कुणाशी द्वेष नाही, मत्सर नाही, दुजाभाव नाही, कुठल्या प्रकारचं काही कारण नाही, तरी सुद्धा तुम्ही त्याला मारलं. पण मी तुमचा प्रतिशोध घ्यायला नको होता तरी घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोळ्यात देखील तुम्ही वाघ पडला आणि समोरच्या काहीला पकडलं, तिचं नरड फोडलं. कोण आहात? तो वाघ मानवी आवाजामध्ये बोलू लागला, मूर्खा, मला ओळखलं नाहीस? मूर्खा, तू मला ओळखलं नाहीस का? मला काळ म्हणतात का? काळ म्हटल्यानंतर त्या वेळेला, त्या क्षणाला, त्या प्रसंगाला ब्राह्मण देवता म्हणते, तुम्ही काळात? होय, मी काळ आहे. तू या मुलाचा मृत्यू सर्व दंशाने होता म्हणून मी सर्व झालो. त्या गायीचा मृत्यू वाघाच्या माध्यमातून होता म्हणून मी वाघ झालो. ते ब्राह्मण देवतेने ऐकलं, ज्याचा जसा मृत्यू होत असतो तसा त्या रूपात येतो, त्या व्यक्तिमत्वाला मी माझ्याबरोबर काळाबरोबर घेऊन जातो. ब्राह्मण देवतेने ऐकला, हात जोडले आणि सांगितलं, मी प्रतिशोध करायला नको होता पण केला, चुकलं माझं, माफ करा. माझ्या मुलाचा मृत्यू सर्व दंशाने, गायीचा मृत्यू वाघाच्या माध्यमातून, मग विनंती करतोय, तेवढी विनंती त्याचं उत्तर मला द्या, माझा मृत्यू कशाने? त्या काळाने स्मित हास्य करावं. तसं तो ते ब्राह्मणाकडे भावाने सांगितलं, अरे बेटा, तू सर्व शास्त्राचं ज्ञान घेतो, जो जीवाचा जन्म घेतो, तो मृत्यूच्या माध्यमातून त्या विश्वाचा निरोध घेत असतो. एक ना एक दिवस मरणे, मग मरण येणार आहे याची जाणीव ठेवून जर तू त्या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न केला तर तुझं मन अचंचल बनल, तुझी मनाची स्थिरता एकत्रित राहणार नाही, तुझ्या मनामध्ये क्षणोक्षणी त्या ठिकाणी मनाची भीती निर्माण होईल. मरण आठवले आणि तू म्हटलायस ना, माझं मरण कसं ते सांगा. शक्यतो तू ते जाणून घेऊ नको, याचं कारण ते जाणून घेतलं तर तुझं मन अस्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. तो ब्राह्मण देवतेने भयंकर आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर त्या ब्राह्मण देवतेने आग्रह करून विचारलं, सांगा ना, सांगा ना, सांगा ना. ती काय देवता सांगत होती, पुन्हा विचारू नको, पुन्हा विचारू नको. एक थोडंसं काही वेळ थोडं बाजूला जातो. भविष्य पुराण नावाचा ग्रंथ, दशानपूर्व काही दिशेने विचार करून निर्णय घेतो, त्याचं नाव रावण. रावणाच्या असलेल्या महालामध्ये 33 कोटी देवबंदी आपण ऐकले. रावणाची सेवा करणारी कोण असेल तर ती दासी, तिचं नाव शक्ती देवी. मावशांना आपण तिला सटवी म्हणतो. एक दिवशी प्रसंग, रावण आपल्या महालामध्ये रात्री विश्रांती घेत असताना त्या दिवशी रावणाची सेवा करण्याची जबाबदारी त्या शक्ती देवीची. कर्मधर्म संयमाने त्या भूमीमध्ये बाळ जन्माला येऊन 5 दिवस पूर्ण झाले आणि ते 5 दिवस पूर्ण झाले असताना ती शक्ती देवी, ती सती त्या बाळाची कर्मरेषा घेण्यासाठी गेली. कर्मधर्म संयमाने रावणाला जाग आली. आपली सेवा करणारी दासी दिसत नाही आणि रावण कसं पडकवत बसला.
तर तिने सांगितलं मी तुमची दासी जरी असले तर या विश्वामध्ये माझा ज्या गोष्टीसाठी जन्म झालाय तो जन्म की प्रत्येक व्यक्तिमत्व जेव्हा जन्माला येतं त्याच्या 5व्या दिवसाच्या रात्री त्या मुलाच्या जीवनात सुख असेल दुःख असेल यश असेल अपयश असेल त्याची किमती असेल त्याचा मरण कधी असेल कुठल्या वेळेला कुठल्या क्षणाला कुठल्या वयात कुठल्या ठिकाणी कशा प्रकारे होईल याचं सगळ्याचं लिखाण मी करते मी त्याची कर्म विषय रावणाने ऐकल्यानंतर रावणाला वाटलं नाही खरं म्हणजे दास्य जरा तिचा मूळ जन्म याच्यासाठी असेल तर हिला माझं मरण कधी असेल याची कल्पना असणारच ना मग त्यावेळी त्या असलेल्या दशरथपूर्व रावणाने सतीला विचारलं मग ठीक आहे तू जगाचं भविष्य लिहिते जगाचं असलेलं मरण सांगते मग मला माझं मरण जाणून घ्यायचंय तिने हात जोडले आणि सांगितलं राजे सगळं विचारा पण तेवढं विचारा का बरं सगळं विचारा पण तेवढं विचारू नका कारण काय तर त्याचं कारण सांगितलं की मरण जाणून घेतल्यानंतर तुमचं मन अस्थिर होईल तो म्हटलं काय व्हायचं तेव्हा मी त्याला घाबरत नाही अरे ते गोष्टी जेव्हा बंदी करण्याची ताकद माझ्याकडे असताना त्या असते त्या छोट्याशा असलेल्या मरणाला मी घाबरत नाही पण कसं येणार तेवढं मला सांग त्यावेळी त्या क्षणाला प्रसंग आहे त्या असलेल्या षष्टी देवी सांगितलं राजे नका विचारू नाही म्हणजे मला जाणून घ्यायचं ठीक आहे म्हणजे काही हरकत नाही तुम्हाला जाणून घ्यायचंच ना एक काम करा काय तुमची पत्नी मंगलवती राणी तुमच्या नावाचं जे मस्तक नित्य नेम आणि कुंकू लावते ते कुंकवाचा करंडा घेऊन पूर्वी करंडे होते आता करंडे नाही दिसतात आता पूर्वी करंडे आता नाही पुढे फॅशन म्हणून माहिती का फक्त ते लग्नात घ्यायचं म्हणते पाऊस द्यायचं पूर्वीच्या बायकांकडे पितळी करंडे असायची किंवा लाकडी असायचे त्याच्या वरच्या गोल भागामध्ये मणी मेन असायचं आता मेन लावायचं गेलंच नाही आता आणि मेन असायचं त्या करंड्यात कुंकू असायचं तर सौभाग्याचं लेलं असायचं त्यांचा कुंकवाचा करंडा घेऊन युद्धाची तयारी करायला सांगितलं युद्धाचा दिवस आला दोघांचं सैन्य समोर
आणलं आणि रावणाने विचार केला मला मरणाची भीती रावणामुळे बाकी कोणामुळे रावणाने विचार केला आज राजाबरोबर भीती येणार मग फक्त आज राजाबरोबर युद्ध म्हणून आपल्या सेनापतीला सांगितलं आज राजाला त्या ठिकाणी बोलून घेतलं रावणाने मला आता मनात सगळं सांगितलं आणि मला तुमच्यावर युद्ध करायचंय निष्पाप सैन्य मारलं जाईल असं रावणाने म्हणावा आज राजा म्हणले वा अतिशय विद्वान आहात तुम्ही प्रश्न आपल्या दोघांचा निष्पाप जीवाचा बळीराम करायचं काय रावणाने आपल्या दोघांचे युद्ध त्यावेळेला त्या ठिकाणी म्हटलं ठीक आहे दोघांचे युद्ध करायला काय हरकत नाही पण दोघांच्या युद्धामध्ये विजय आणि पराजय झाला हे सांगणार कोण रावण म्हटलं आपलं सैन्य आज राजा म्हटले आपल्या सैन्यावर माझा विश्वास नाही कारण आपलं सैन्य निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत आपल्या गाडीत राहतं आणि निकालाच्या दिवशी दुसऱ्यावर उठलं जातं त्याच्यामुळे माझा काही विश्वास मग आज राजा म्हटले देवाचा राजा इंद्र इंद्राचं नाव काढलं रावणाने हात जोडले म्हणजे अजिबात जमणार नाही कारण काय बाळ वयामध्ये ऐकू करा सुंदर आहे यज्ञामध्ये जो पशुचा बळी दिला जायचा त्या पशु बळीला विरोध करणारा विनायक दादा या विश्वातला पहिला जर कोण असेल तर त्याचं नाव रावण बाळ वयात इंद्राबरोबर युद्ध झालंय इंद्राला पराजित केलंय बाळ वयात का तर यज्ञकुंडामध्ये पशुचा बळी दिला जाऊ नये म्हणजे विचार करा ज्याला तुम्ही वाईट म्हणता त्याचा बाळ वयात विचार किती सरकते आणि तेव्हापासून त्या दोघांचा त्रास होतो तेव्हा भगवान शंकरांनी मध्यस्थी केली आज राजा म्हटले तुमचं काही असेल तर माझ्यावर चला आपण सर्व व्यवस्थित करूया गेले इंद्राच्या दरबारात देवांचे गुरु बृहस्पती होते दोन्ही राजा आले म्हणून येण्याचं कारण विचारलं स्वागत वगैरे झालं आणि बृहस्पती म्हटले तुमचा एवढा मोठा अधिकारी आहे युद्धाच्या भांगडीत काय पडत आहे त्याच्यापेक्षा एक काम करा हा समोरचा जो दरवाजा आहे हा जो दरवाजा आहे हा जो कोणी आपल्या ताकदीने तो तोडल लक्षपूर्वक आहे का हा समोरचा दरवाजा आहे जो कोणी आपल्या ताकदीने तोडल त्याचा विजय आणि ज्याच्याकडून तुटणार नाही त्याचा पराजय रावण अंतर्मनातून प्रसन्न झाला करण्याचं कारण आहे रावणाने कैलास पर्वताला 3 वेळा उघडलं होतं पण पुन्हा आपण म्हटला तुम्ही म्हणताय सगळं खरं आहे पण याच्यामध्ये पहिला नंबर कोणाचा कारण रावणाच्या मनात विचार आला आज राजाला पहिले जर पाठवून राजाने जर तो दरवाजा तोडला तर माझा पराजय आज राजा विजय मग बृहस्पती म्हणजे अजिबात काळजी करू नका या आता निवडणुकीची चिठ्ठ्या टाकायची पद्धत आहे ना चिठ्ठ्या तेव्हापासून आहे पहिली चिठ्ठी टाकली 2 चिठ्ठ्या तयार केल्या रावणाने असते आज राजाची कर्मबंध सोनेवाडी चिठ्ठी निघाली रावणाची रावण अंतर्मनातून प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर म्हटलं वा मी तो दरवाजा तोडणार बस तयारीशी गेला दरवाजावरती भयंकर वेगाने लाट मारली पण जेवढ्या वेगाने लाट मारली ताकदीशी तेवढाच वेगात रावण मागे पडला पूर्ण विश्वाला कंप उठल्याने झालं रावण त्या ठिकाणी मूर्छित झाला बृहस्पती आज राजा इंद्र सगळे धावले रावणाच्या तोंडाला पाणी वगैरे शिंपडलं उठवलं रावण इकडे तिकडे पाहू लागला एवढी मोठी ताकद माझ्याकडनं दरवाजा तुटला नाही नेमकी कारण काय रावण उभा राहिला मनामध्ये भीती पण रावणाने जेव्हा लाट मारली तेव्हा पलीकडे कुणातरी किंचण्याचा आवाज आला होता आवाज रावणाने ऐकला होता रावण म्हटला एवढी मोठी ताकद माझ्याकडे असताना तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला दरवाजा तुटला नाही पलीकडे कुणातरी किंचण्याचा आवाज आला नेमकी काय म्हणलं त्यावेळेला बृहस्पती आणि इंद्र सांगतात तुम्ही स्वतः जा आणि त्या दरवाजाच्या जवळ जाऊन आवाज द्या भीत भीत रावण दरवाजाजवळ गेला आणि पलीकडे आवाज दिला कोण हा रावण पलीकडून आवाजाला माझा नाव भस्मासूर काय करताय मी देवाने जो महादेवाची भयंकर घोर तपश्चर्या केली तपश्चर्याच्या माध्यमातून वर प्राप्त केला आणि त्याच वराच्या माध्यमातून माझी पायात असलेली वाईट नजर पार्वती मातेवर गेली आणि त्याचं प्रायश्चित्त होण्यासाठी मला इथं 7 धरणामध्ये बंदी केलेली आहे माझं तोंड दरवाजाच्या बाजूला आहे माझ्या दिशेला त्या दरवाजामध्ये 2 सळ्या आहेत त्या सळ्या माझ्या डोळ्यावर ठेवलेल्या आहेत जो कोणी पलीकडल्या बाजूने या दरवाजावरती लाट मारतो त्या असलेल्या सळ्या माझ्या डोळ्यात जातात मला वेदना होतात मी किंचाळतो अलीकडनं रावणाने म्हटलं आपली सुटका इथून कधी होणार त्या
त्यावेळेला त्याने सांगितलंय ब्रह्मदेवाचा मानसपुत्र पुलस्तीचा मुलगा विश्रवाचा मुलगा रावण रूप दशानन याचा असलेला जीवनाशी संबंध सूर्यवंशाचा आज नावाचा राजाचा मुलगा दशरथाचा मुलगा राम हा राम त्या ठिकाणी जन्माला येईल आणि रावण आपल्या उद्धारासाठी त्या रामाची पत्नी सीता माता तिला लंकेमध्ये पळून घेऊन जाईल आणि त्याचं प्रायश्चित्त भोगण्यासाठी तो रावण माझ्या जागेवर येईल आणि माझी सुटका त्याची सुटका मग होईल माझी सुटका तो इथे पहिली निवडणूक रावण हरला पण रावण शांत बसला नाही रावणाने पुढचा विचार केला राजकुमार दशरथाचं लग्न होणार आहे त्या दोघांचं लग्न जर झालंच नाही तर त्यांना मुलगा होणार नाही तर आपण विजय मिळवण्याशिवाय राहणार त्या वेळेला त्या क्षणाला त्या प्रसंगाला रावणाने त्या ठिकाणी शोध घेतला कौशल्या नरेश नावाच्या राजाचे राजकन्या कौशल्या आणि असलेल्या अयोध्या नरेश राजा दशरथाचा मुलगा राजाचा मुलगा दशरथ यांचं लग्न सोहळा जमला याची कल्पना झाली आणि मग त्या ठिकाणी वराडी मंडळी निघाले त्यावेळेला आज राजाचं असणारं सर्व वराड जहाज मार्गाने जात असताना त्या ठिकाणी रावणाने त्या जहाजावरती आक्रमण केलं सैन्य वराड त्या ठिकाणी नदीमध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये पडून संपलं गेलं पण कर्मध्वज सैनिकांनी आज राजा त्या असलेल्या जहाजामध्ये वाचले इकडे रावणाने हे विचार केला जिजाबरोबर लग्न होणार तिला पळून आणलं आम्ही आतापर्यंत एकच पाहिलं की रावणाने फक्त सीतेला पळवलं पण त्याच्या अगोदर मरणावर विजय मिळवण्यासाठी रावणाने कौशल्याला पळवलं एका सुंदर पेटीमध्ये खाद्यपदार्थ वगैरे ठेवले ती पेटी बंद केली समुद्राच्या पाण्यामध्ये सोडून दिली योगायोगाचा घडला ज्या समुद्र मार्गाने ते वराड येत होतं ते पूर्ण नेस्ताभूत झालं होतं त्यामध्ये राजा दशरथ एका जीवित राहिलेला जहाजाच्या एका असलेल्या लाकडाच्या ओढीचा आधार राजा दशरथाला मिळाला तो आधार मिळाला त्यावेळेला त्या क्षणाला तो आधार घेत राजा दशरथ त्या प्रवाहाबरोबर वाहत होते ती पेटी जिच्यामध्ये कौशल्य ही पाण्यामध्ये वाहत होती कर्मधर्म स्वयं आणि खाद्य पदार्थाचा सुगंध त्या पेटीमधून बाहेर असलेल्या माशांना येऊ लागला त्या माशाची पेटी पकडावा ओढत त्या समुद्रामध्ये भेट होतं त्या भेटावरती नेऊन ठेवावा नेमकी पुढाचं घडलं राजा दशरथ वाहत्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर त्या लाकड्याच्या पंख्याला धरत कर्मधर्म संयोगाने त्या भेटावरती पोहोचावा हात झाली होती सूर्योदयाला सवय झाली आपल्या पायाला काहीतरी आधार लागला म्हणून राजा दशरथ आनंद येते सूर्य उगू लागला उगवल्यानंतर पूर्ण भेटावरती इकडे तिकडे फिरू लागले आणि फिरत असताना कर्मधर्म स्वयंकडे असं घडलं गेलं तर त्याच असलेल्या भेटावरती ती सुंदर लाकडी पेटी त्या ठिकाणी राजाच्या दृष्टिक्षेपात राजकुमाराच्या दृष्टिक्षेपात पडली तर दशरथाने त्या ठिकाणी जावा त्या पेटीला जवळ जावा विचार करू लागले एवढी सुंदर पेटी एवढी असणारी आकर्षक पेटी इथं आली कशी काय इकडं तिकडं पाहिलं कोणी दिसत नव्हतं दूरवर पाहिलं कोणी दिसत नव्हतं असं करता करता दुपारचं मध्याह्न झालं होतं पेटीच्या जवळ गेले पेटी उघडण्याचा प्रयत्न केला पेटी उघडली त्या पेटीमध्ये सुंदर तरुण मुलगी तिला बंदी केलं होतं विनवणी करू लागली मारू नका वाचवा राजकुमार दशरथाला विचारलं कोण हातात पण तिने आपला परिचय दिला माझं नाव कौशल्या कारण तेव्हा फेसबुक नव्हतं इंस्टाग्राम नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं बाकी जे असेल तरी आम्हाला माहीत नाही म्हणजे मुलगा मुलगी तेव्हा पाहता सुद्धा विश्वासावर लग्न जुळत होतं आणि तिने परिचय दिला राजा दशरथाने सांगितलं राजकुमार दशरथाने सांगितलं की सूर्यवंशाचा आज नावाचा मुलगा राजकुमार दशरथ बस या दोघांचं लग्न ठरलं होतं ही खात्रीपूर्वक पटलं गेलं आणि या दोघांनी बरोबर दुपारच्या समयाला सूर्यनारायणाला आणि समुद्रनारायणाला असलेलं साक्षी घेऊन त्या ठिकाणी असलेला लग्न सोहळा पार पाडला तिकडे रावणाला वाटलं बस मी मानावर विजय मिळवला ब्रह्मदेवाकडे गेला सगळीला भरला सगळी मी मानावर विजय मिळवला ती कधी शक्य होऊ शकत नाही रावण ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाला सांगितलं तुझी काय केलं सगळी सांगितलं होतं ना की त्या ठिकाणी सूर्यवंश
सूर्यनारायणाला साक्षी ठेवून समुद्र देवतेला साक्षी ठेवून समुद्राच्या बेटावर त्यांचं लग्न झालं. आणि संचिताचा देवा न चुके ब्रह्मादिक देवा जे मला सुद्धा चुकलं नाही ते तुला काही चुकणार रे. त्या दोघांचं लग्न झालं झालं झालं. रावण म्हणला अशक्य, सेवकाला पाठवलं, बातमी पटली, खरी झाली. रावण दुसरी निवडणूक डिपॉझिट सहित ठरला. माझा मुद्दा चाललाय मरण अटळ. तिथं लिहिलं तिथंच ते बदलू शकत नाही. पहिल्या दृष्टांताकडे तुला लक्ष करू काय. ब्राह्मण देवतेला सांगितलं त्या काय करते की तू मरण जाणून घेऊ नको. तो म्हणला मला बाकी काहीच माहित नाही, मला मरण जाणून घ्यायचंय. शेवटी काय देवतेने सांगितलं तुला जाणून घ्यायचं ना, मग तुझा मला मगरीपासून म्हटल्यानंतर ब्राह्मण देवता विचार करायला माझं मरण मगरीपासून ते पाण्यापासून आपल्याला भीती पाण्यामध्ये मगर असते. आणि मग ब्राह्मण देवता ते एक विचार करून आली की आपल्याला मगरीपासून मरणे मनामध्ये विचार करायला. एक दिवसाने वय वाढत होता. त्या राज्यामधला राजा, त्या राजाला एक समुद्र लहानाचा मोठा होत होता. त्या मुलाला सर्व शास्त्राचं ज्ञान प्राप्त व्हावं, क्षत्रिय धर्माचं दर्शन त्याच्याकडनं घडावा. आणि या ब्राह्मण देवतेला त्या ठिकाणी त्या असलेल्या राजाने त्या मुलाचा गुरु म्हणून नियुक्ती केली. नियुक्ती झाल्यानंतर ती ब्राह्मण देवता सर्व शास्त्राचं ज्ञान त्या मुलाला देऊ लागली. मुलगा तारुण्यामध्ये आला, वेळ कमी आपल्याकडे, तारुण्यामध्ये आला, लग्न जमलं. लग्नाचा दिवस आला, राजकुमाराने अटक केला. राजकुमाराने म्हटलं अटक केला, बाबा मी लग्न करायला तयार आहे, पण एक आहे, ज्या गुरुमुळे मला ध्यानाचं सार्थक झालं, ज्या गुरुमुळे जगण्याचं सार्थक झालं, ज्या गुरुमुळे मला एवढं असं ज्ञान मिळालं, ते गुरु माझ्या लग्नाला आले पाहिजे तरच मी लग्न करत नाही तर लग्न करणार. आम्हाला सासू पोराचं लग्न नातवाचं लग्न जमलं का पत्रिका छापली तर त्याच्यात आमचं नाव टाकलं जातं. बाहेर सगळे पुण्याला आहे का नाशिकला आहे का पुढे नगर जायचं काहीच पत्ता नाही. पण आलं त्यांचं प्रेम बरं का, तुझ्या लग्नच नाही झालं, त्यांचं प्रेम बरं का, मला तुमचं त्याचं तीर बरं का, त्या पोरीचं लग्न यावं लागलं बरं का. म्हणजे महाराज पुढे हे काही पाहायचं नाही. तसं ते राजकुमार म्हणतात काही जरी झालं ब्राह्मण देवतेला माझ्या लग्नाला करायचं. सेवकाला पाठवलं, सेवकाला सांगितल्यानंतर सेवक गेला, ब्राह्मण देवतेला बोलावलं. ब्राह्मण देवता आली. राजाने सांगितलं माझ्या मुलाने हट्ट केला, ब्राह्मण देवतेने हाजरले. जरी हट्ट केला तर तुमचं वरण दूरवर जायचंय. तेव्हा काय गाड्यांची सुविधा नव्हती, पायी किंवा राजा असेल तर मदत वगैरे, तर मी काही येऊ शकत नाही. त्यावेळेला ब्राह्मण देवता म्हणते मी येऊ शकत नाही, मला मगरीपासून भीती आहे. राजाने डोकं चालवलं, म्हणजे 1 लाख सुवर्ण मुद्रा देतो, 1 लाख सुवर्ण मुद्रा, माझं 1 लाख सैन्य तुझ्या रक्षणामध्ये देतो. मुक्त झालं. ब्राह्मण देवतेच्या तोंडाला पाणी सुटलं. पाणी सुटल्यानंतर ब्राह्मण देवता म्हटलं ठीक आहे, 1 लाख सुवर्ण मुद्रा कोण देणार आहे. 1 लाख सैन्य 24 तास आपल्या रक्षणात राहणार आहे. मी काय एक वेळे कमी पहिला मुक्कामाला, दुसरा मुक्कामाला, तिसरा मुक्कामाच्या वेळेला ते सगळं सैनिक एका जंगलामध्ये वास्तव राहिलं. कर्मनर्म सोयराने त्या जंगलात जो असलेला आदिवासी राजा होता, त्या आदिवासी राजाने त्याच्या बुद्धीला नमस केला होता. जर का मला बुद्धसाधना झालं तर हत्तीच्या भारोभार मी त्या ठिकाणी सुवर्णदा दशपात्री असणाऱ्या सपात्री ब्राह्मणाला दे. मुलगा झाला, लहानाचा मोठा लागला, पण तसला काय ब्राह्मण भेटे ना. मग जंगलामध्ये एवढं मोठं असलेलं वनात थांबलं, त्या वनामध्ये राजकुमार आहे, राजा आहे, त्याबरोबर त्या जंगलामध्ये असा कोणीतरी एक व्यक्ती आहे की त्याच्या 4ही बाजूला 1000 सैन्य तैनात त्या ठिकाणी आहे. ते गुप्तहेरांनी पाहिलं, राजाला बातमी कळाली, गुप्तहेरांनी शोध घेतला. ते व्यक्तिमत्व म्हणजे संपादी ब्राह्मण आहे. राजाला आनंद झाला. राजाने सूर्योदय उद्या बरोबर त्या ठिकाणी ब्राह्मण देवतेकडे यावं. ब्राह्मण देवतेच्या चरणाला वंदन केलं. आपल्या मनात संकल्प सांगितला, मी माझ्या देवीला नमस्कार होता, पुत्र संतान झालं, लहानाचं मोठं होऊ लागलं, पण मला हत्तीच्या भावावर त्या ठिकाणी दान द्यायचं. कोणी सर्वात ब्राह्मण मिळत होता, तुम्ही सर्वात माझ्या मुलाच्या असलेल्या नवसाचं ते हत्तीच्या भागावर सुवर्णदान तुम्ही स्वीकारावा, एवढी माझी अपेक्षा. ब्राह्मण देवता म्हणजे नकोय, सुवर्णदान देणार, हत्तीच्या भागावर वजन करणार, पण पुढं तुम्हाला सोपं आहे वजन काढणं. तेव्हा वजन काढणं नव्हता, तेव्हा पद्धत अशी होती काय, एक भली मोठी नाव असायची, त्या नाव्यामध्ये त्या हत्तीला घेतलं जायचं, ती नाव पाण्यामध्ये जोडली जायची. नाव खाली गेली तर तेवढे रेषेवरती त्या ठिकाणी रेष मारली जायची आणि नंतर भारोभार वजन केलं जायचं. ब्राह्मण देवता म्हणजे तुमचं मला काहीच नकोय का, तर तुम्ही हे सगळं पाण्यामध्ये करणारे मला बगरीपासून देते.
ब्राह्मण देवतेच्या असलेल्या राजाने पाहिलं, काळजी करू नको, माझं सगळं सैन्य संकल्प होईपर्यंत पाण्यामध्ये राहील, तुला कशा नाही, काय नशीब असणारे हत्तीचा भाडवा सुवर्णाने सगळं सांगण्यात असलं. त्यावेळी त्या क्षणाला ब्राह्मण देवतेने त्या ठिकाणी होकार दिला. वेळ कमी आहे, हत्तीचं भाडवार वजन झालं, त्या ठिकाणी सुवर्णाचं वजन झालं आणि आता संकल्प करायचा. मग राजा म्हणजे आता चला संकल्प करूया. ब्राह्मण देवता म्हणजे संकल्प करायला काही हरकत नाही, मी पाण्यामध्ये येणार नाही, मी पाण्यामध्ये येणार नाही असं म्हटल्यानंतर ब्राह्मण देवता म्हणते मी येणार नाही, बाहेरच्या बाहेर संकल्प. म्हणजे ठीक आहे, तुम्ही का तटावर उभं राहा, मी पाण्यात उभं राहतो. गेले तटाजवळ, राजाने त्या ठिकाणी म्हणा काय ब्राह्मण देवता, तुझ्या राजाचा 1000 सैन्य, माझे एवढं सैन्य, पूर्ण रिंगण घातलंय, याच्यामध्ये पाण्यात कसली बगड येते. थोडीशी लालूच निर्माण झाली, थोडीशी एवढी. ब्राह्मण देवता फक्त घोट्यावर पाण्यात या, फक्त घोट्यावर पाण्यात ब्राह्मण देवतेने पाय टाकला. ब्राह्मण देवतेने संकल्प केला. पाणी सोडत असताना राजाने ब्राह्मण देवतेचा हात पकडला आणि जसा हात पकडला तसा तो सोडीना. ब्राह्मण देवता म्हणते राजे संकल्प झाला, संकल्प झाला, हात सोडा, हात सोडा. राजा हसू लागला. हसत असताना काय असताय, तुमची इच्छा पूर्ण झाली, सर्पाचे दान द्यायचं होतं ते जर हातीच्या भाडावर वदळलं, संकल्प मला हात सोडा. राजा फटका, मूर्खा, मी तुझा हात सोडायला पकडला नाही, तुझा मूर्खा, मी तुझा हात सोडायला पकडला नाही. का बरं सोडायला पकडलं नाही, झालं की तुमचं. त्यावेळेला असलेला राजा त्या असलेल्या ब्राह्मण देवतेकडे पाहू लागला, हसू लागला आणि हसता हसता म्हणू लागला, मूर्खा, मला ओळखलं नाही का. काय ओळखायचं, तुम्ही असलेले आदिवासी राजे आहात, जंगलातले राजे आहात आणि मग तुमचा नवस होता, तुम्ही राजे आहात बस. अरे वेडा, मला अजूनही ओळखलं नाही का, माझ्याकडे नीट पण. आणि जेव्हा नीट पाहत असताना त्या ब्राह्मण देवतेच्या डोळ्यासमोर राजा नसून ती काळ देवता दिसू लागली आणि राजा म्हणू लागला, अरे मूर्खा, तुझ्या मुलाला मारण्यासाठी मी सर्प बनू शकत होतो, गाईला मारण्यासाठी मी वाघ बनू शकत होतो, तर तुला मारण्यासाठी मी त्या ठिकाणी राजा बनू शकत नाही का. डोळ्याची पापणी लावण्याच्या आतमध्ये राजाची मगर व्हावा, राजाची मगर व्हावा, सगळ्यांच्या डोळ्या देखत राजाला ओढून न्यावा. माझा मुद्दा संपला. जिथं लिहिलंय तिथं कोणी बदल करू शकत नाही. या असलेल्या कुटुंबातलं आधारवड, या कुटुंबातलं मार्गदर्शक, या कुटुंबातलं श्रद्धास्थान, वैकुंठाची गमनगाला एक असलं. पंढरीच्या वारीला जात असताना, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जात असताना विठू नामाचा गजर असेल, भक्तीचा महिमा असेल, नामस्मरण असेल, नगर अहमदनगर आता अहिल्यानगर या भूमीमध्ये आकस्मिकरित्या अल्पशा आजाराच्या माध्यमातून भगवंताच्या भजनामध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये, भगवंताच्या जयघोषामध्ये लाखो वारकरी माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा धावा करत असताना त्यांचा प्राण त्या पवित्र भूमीमध्ये, पवित्र वारीमध्ये जावा. दादांनो, याला खरा अट्टास म्हणावा. हा मागून सुद्धा कोणाला मिळत नाही, हा मागून सुद्धा कोणाला मिळत नाही. कर्मधर्म संयोगाने जर पाहिलं तर महाराष्ट्राचा आराध्य पंडित पांडुरंग परमात्म्याची आज हरिदिनी एकादशीची पर्वणी, आजपासून चातुर्मासाला प्रारंभ होणारे, म्हणजे या असलेल्या पवित्र दिनाला असलेलं त्यांचं पिंडदान यावा, हा खरा 8 तास आहे. म्हणून संतांनी म्हणावा, याचसाठी केला होता 8 तास, शेवटचा दिस गोडवावा. मरण आकळ आहे, कधी येईल याची खात्री नाही, पण आपलं मरण जर चांगलं व्हावं असं वाटत असं, कर्तव्य कर्म भक्तीच्या माध्यमातून धर्माची जोड जोडा, माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. भला किसी का करणार सके तो बुरा किसी का मत करणार, त्या तत्वाचा अवलंबन करण्याचा प्रयास आणि प्रयत्न करा. या ठिकाणी असलेले दादांचे चिरंजीव आमचे सुरेश भाऊ असत, त्यांचा असलेला एक मुलगा जो या समाजाची सरपंच म्हणून ज्यांनी काम केलं ते अनिल भाऊ असत, त्याचबरोबर संतोष भाऊ, त्याचबरोबर 3 मुली, 5 भावंडांचं असलेलं हे मोठं कुटुंब, त्यातले काही जण त्या ठिकाणी त्यांचं देहावसन झालं, 3 कन्या, त्याचबरोबर त्यांचे असणारे सर्व कुटुंबातले व्यक्तिमत्व त्यांना साहजिकच दुःख होणे. पण शेवटी नीतीचा नेहमी आणि देवाची या मनात येते कोणाचे चालेना. संचिताचा ठेवा नचुके ब्रह्माधिक देवा, याप्रमाणे त्यांच्या वयाच्या 74 व 75 वर्षी भगवंताचं भजन करत असताना, भगवंताचं नामस्मरण करत असताना, देवाच्या भेटी जात असताना पंढरीची वाणी देवा आलो तुझ्या दारी या तत्वानुसार ते प्रत्यक्ष देह रूपाने, आत्मा रूपाने भगवंतामध्ये विलीन झालेले आहे. अशा भगवत भक्ताच्या अंतकरणामध्ये एकच आज जगद्गुरु तुकोबरा वर्णन करताना म्हणतात, भेटी लागी जीवा
करणार भगवंतानी भगवंताचा दास करा, भगवंताचा धावा करावा आणि वाळलीच्या पवित्र कालखंडामध्ये एकादशीच्या पवित्र दिनाला त्यांचं पिंडदान याच्यासाठी अट्टा असावा. आज या ठिकाणी येण्याचा संबंध सुरेश असेल, संतोष असेल यांचा असलेला माझ्याशी भागवत कथेच्या असलेल्या माध्यमातून आलेला संबंध, तसं मी नाहीच म्हटलो होतो, पण संतोषने नंतर आग्रह केला. कारण कालपर्यंत पंढरपूरला होतो, थोडंसं माझ्या गावी आज एक वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतो पांडुरंगाच्या, म्हणून त्याला मला यायचं होतं, म्हणून मी होकार दिला. योगायोग असं आहे की नेमकी 3 दिवसापासून तब्येत पण बिघडली, डेंग्यू झाले, डेंग्यूच्या कालखंडात प्रवास आणि बोलणं अशक्य असताना सुद्धा एक पंढरीचा वारकरी, पंढरीचा भक्त म्हणून ही शक्ती त्या निमित्ताने इथे येण्याचा योग आला. नांदूर म्हणजे माझं पारमार्थिक क्षेत्रातलं, नाशिक जिल्ह्यातलं सर्वात मोठं असलेलं प्रेमाचं गाव. यामधल्या गावातल्या जडणघडणीमध्ये असणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्त आहेत. संतोष त्यांचे बंधू, त्यांचा मित्र परिवार देखील आहे, माझाही मित्र परिवार आहे. माझ्या तमाम वारकरी बांधवांच्या वतीने, माझ्या राधेश्याम मित्र परिवाराच्या वतीने अशा आदर्श व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. माझ्या राधेश्याम मित्र परिवार जो या परिसरामध्ये त्या सर्वांच्याच वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत असताना भगवंतांचा कृपा आशीर्वाद अखंडपणे या कुटुंबियाच्या पाठीमागावर, कुटुंबातल्या मुलांवरती त्या आशीर्वादाची शक्ती राहून हे कुटुंब उत्तरोत्तर उंच यशाच्या शिखराकडे जावो अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, रुक्मिणी मातेच्या चरणी असलेल्या मनसरपुरी बाबांच्या आई रेणुका मातेच्या भगवंत श्यामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला विराम देत असताना ज्यांना श्रद्धांजली समर्पित करता येणार नाही त्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी पुंडलिकावरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, विश्वसंत तुकाराम महाराज की जय. धर्मरक्ष छत्रपती शिवाजी महाराज, श्री भगवती राधाराणी की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. शोकमुक्तीसाठी उपस्थित जनसमुदाय, कैलासवासी बबनराव पुंजराजी कुचेकर यांच्या दशक्रियानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, नातलग असतील, मित्रपरिवार असेल, या ठिकाणी बबनरावांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुद्ध आणि निर्मळ मनाने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्याच दरम्यान महाराष्ट्रात सर्वज्ञात असणारे हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक आदरणीय गणेशजी महाराज शिंदे उदापूरकर यांचंही निरूपण आपण या ठिकाणी श्राव्य केलेलं आहे. त्यांच्या प्रती या ठिकाणी मंगल मैत्री. आज या दशक्रियाच्या निमित्ताने खरं तर भगवंतांना आदरांजली वाहण्यासाठी खूपच मान्यवर आहे. कदाचित तर अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. आपण सर्वच श्रद्धांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी आला आहात, परंतु वेळेचं बंधन असल्या कारणाने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही एवढं मान्यवर या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय विनायकराव शेळके. राजाराम मुरकुटे साहेब, मारुती कोकाटे आणि श्रीमंतनी कोकाटे यांना विनंती की आपण इकडे या. आज आमच्या गावातील एक आमचे मित्र कैलासवासी बबनराव कुचेकर यांचा पंढरपूरच्या वारीत जात असताना त्यांचं वारीमध्ये
मध्येच दुःख निधन झालं. अत्यंत बबनराव दरवर्षी वारी करायचा. अत्यंत तो तसा प्रत्येक गोष्टीमध्ये सामील होता. कारण तो प्रत्येक गावामध्ये काही कार्यक्रम असला, वाद्याचा कार्यक्रम असला किंवा कुठलाही कार्यक्रम असला तर बबनराव हा पुढे राहतो. आणि बबनराव तसा तापड स्वभावाचा माणूस, अत्यंत पण तापड असून कोणाची बी गावामध्ये कधी भांडण तक्रार न करणारा, सर्वांची मिळून मिसळून वागणारा माणूस. अत्यंत त्यांचे मुलं सुद्धा आज सुरेश असेल, संतोष असेल, अनिल असेल, हे सुद्धा चांगले सुसंस्कारी मुलं आहे. या मुलांना सुद्धा गावामध्ये राजकीय सामाजिक कोणताही विषय असो, या मुलांना सुद्धा निर्णय भाग घेऊन या गावाला सहकार्य केलं. अत्यंत हे चांगलं कुटुंब. या कुटुंबातून गेलेल्या वडील गेले, छोटी माणसाला दुःख आहे, परंतु या कुचेकर परिवाराला ते दुःख झाले, ते दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वराला विनंती करतो. आणि या कुचेकर परिवाराला ते दुःख झालं, दुःख पडण्याची शक्ती दे. आणि या माझ्या मित्राला आम्ही जागाचे सत्कार दे. अशा माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीनं, नांदूर शिगोटे गावाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतात. उपस्थित सभापती, माझे तरुण सहकारी मित्र सुरेशजी कुचेकर यांचे वडील बबन पुंजाजी कुचेकर यांच्या आज दसक्रिया विधी, या दसक्रिया विधीच्या निमित्ताने उपस्थित सर्व नातेवाईक, आपला सर्वांना बबन काकाच्या जाण्याने अतिशय दुःख झालं. या दुःखातून सावरण्याची शक्ती या कुचेकर कुटुंबासह सर्व नातेवाईकांना परमेश्वर देवाशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. बबन दादांना परमेश्वराच्या चरणी सद्गती लावो अशी प्रार्थना करतो मी माझ्या सोमनाने गावातील साळवे कुटुंबियांच्या वतीने, त्याबरोबर माझ्या कोकाटे कुटुंबियांच्या वतीने, माननीय आमदार खासदार राजेभाऊ वाजे कुटुंबियांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. श्रीमंतरी कोकाटे. उपस्थित शोकाकुळी बंधू भगिनीनो, माझे सहकारी मित्र, त्याचबरोबर आपल्या नागपूरचे ग्रामपंचायत सदस्य सुरेश दादा यांचे वडील, यांना आपल्याला जाऊन 10 दिवस झाले. खरं तर मरण यावं तर असं म्हटलं तरी काही बाबा ठरणार नाही. बाबा वारीत गेले होते आणि वारीत त्यांना मरण आलं आणि त्यांचा दशक्रिया हा आषाढी एकादशीच्या दिवशी येत आहे. हे खरं तर खूप मोठं पुण्य बाबांचं आहे. आणि त्यांची जी विठ्ठलाप्रती श्रद्धा गेल्या अनेक वर्षांची होती, खरं तर ती आज त्यांच्या कामी आली असं म्हटलं तरी वावड ठरणार नाही. आणि अशा शुभ दिवशी बाबांचा दशक्रिया विधी आला. निश्चितपणे आपला माणूस जाणं हे खूप मोठं दुःख असतं. आणि या कुटुंबावरचं पितृछत्र हरपलेलं आहे, ती उणीव ही त्यांना आयुष्यभर राहणारच आहे. तरी देखील आपला भरलेला संसार बाबाने बघितला, मुलं, नातवंड, मुली आणि एवढ्या सगळ्या संसारातनं आज बाबा निघून गेले. मी आमदार माणिकरावजी कोकाटे साहेबांच्या वतीने, माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने, उपस्थित असलेल्या सर्वांच्याच वतीने बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. थांबते. धन्यवाद. मार्गदर्शक गगन शेट्टी. या दुःखदमय प्रसंगी खऱ्या अर्थाने ज्यांनी या ठिकाणी प्रवचनरूपी सेवा दिली, गणेशजी महाराजांनी जन्म आणि मृत्यूवर आपल्याला सर्वच ज्ञानाचं भांडार या ठिकाणी खोलून दिलं आहे. कारण कितीही जरी आपण लपण्याचा प्रयत्न केला तर निश्चित स्वरूपाचा मृत्यू आहे. परंतु बबनरावच्या बाबतीत बोललं पाहिजे. कारण बबनरावच्या वारीमध्ये जाण्याचा कालखंड हा काय कालचा नव्हता. 35-40 वाऱ्या केलेला माणूस आहे. त्र्यंबकेश्वरची वारी केली, त्याचप्रमाणे तुमची निवृत्तीनाथांची वारी, या सगळ्या वारीमध्ये जे जात असताना खरं पुण्याचं काम कोणतं आहे की त्यांनी त्यांची मुलं घडवली. मुलं घडत असताना भारतीय संप्रदायामध्ये आपलं एक चांगलं नाव लौकिक केलं. आणि नाव लौकिक करत असताना
त्यांना वारीमध्ये जाऊन मुक्ती येणं म्हणजे खऱ्या अर्थाने मोक्ष मिळणे. कारण आज देखील त्यांना त्यांचा या एकादशीच्या दिवशी हा त्यांचा दसऱ्या येणं म्हणजे एक योगायोग आहे. फक्त या ठिकाणी एकच सांगेल का त्यांची जी जी मुलं आहेत ना त्यांनी एकच जपलं पाहिजे का आपल्या वडिलांनी वारीचं हे साध्य आपल्यासमोर साधन करून ठेवलं ते साधन आणि वारकरी संप्रदाय सतत ठेवत राहावं आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीने कारण हा काय राजकीय आकारा नाही संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने त्या भगवंताला या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. माझ्या वतीने माझ्या गावाच्या वतीने आणि तुमच्या बसराच्या वतीने त्यांना शेवटचा निरोप देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. पसायदान झाल्यानंतर रेणुका मातेच्या मंदिरासमोर त्या ठिकाणी भगवंताच्या स्मृतीप्रित्यर्थ आजच्या एकादशीच्या पावन दिवशी फराळाचं दान ज्याला म्हणतो आपण अन्नदान त्याचं आयोजन त्या ठिकाणी आहे. आणि त्या निमित्ताने भगवंतराव सनई उत्कृष्ट सनई वाजत होते आणि महाराष्ट्र राज्यात प्रख्यात असणारे आमचे बशीरभाई नेहमीकर आणि त्यांचा संच त्याचप्रमाणे आमचे गायकवाड दादा म्हणजे काल भजन संध्याला कालपासूनच ते या ठिकाणी आलेले आहेत अवसरीवरून. त्यांचा त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो तो छोटासा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहा. आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी भगवंतावाला आपण आपला आदरांजली व्यक्त करू घेत असेल. आता विश्वास केले तेरे मागे तोषावे तो सोडी मद जावे बसायला नये जे कळाचे वेंकटे सांडो तया सत्कर्मी गती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तीर लावो विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जीवांचे दोते राहो प्राणिणे जात भुवन सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची भांडे आणे आळावर्त हो मंडळी भेटतो दया होता सरार कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणी जयगा